आत्ताच आपण वधस्तंभावरील 4 उद्गार ऐकलेले आहेत आणि परमेश्वराने 5वा उद्गार वधस्तंभावर म्हटलेला आहे की मला ताण लागली आहे. केवळ वर्तमान याचा 19वा अध्याय आणि 28 वचन. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 आकाश पृथ्वीच्या उत्पन्न करता पिता परमेश्वर बाप्पा, मुख जरी माझा असलं पण शब्द तुझ्या असू दे बाप्पा. वरून येणारं सामर्थ्य तुम्हाला दे बाप्पा. छोटीशी प्रार्थना गौरवशाली प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागतो बोलतोय. ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर खेळत आहे त्या टायमाला म्हणत आहे की मला ताण लागली आहे. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला ताण लागले आहे कारण की तो पूर्णपणे मानव होता. मानवी रूपाच्या वेदना त्यास होत होत्या आणि त्याचा छळ झाल्याने, क्लेश झाल्याने त्याला ताण लागली आहे आणि तो म्हणत आहे मला ताण लागली आहे. गुरुवारी रात्री प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यास प्रभू भोजन दिले आणि त्या सुमारे रात्री 2च्या दरम्यानमध्ये त्यास धरून देण्यात आलेले आहे आणि रात्री 2 वाजल्यापासून तर शुक्रवारी सकाळचे 9 वाजेपर्यंत त्याचा छळ झालेला आहे आणि शुक्रवारी सकाळी 9 वाजता त्याला गुलगुथा टेकडीवरती वधस्तंभावर खेळण्यात आलेले आहे. सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत त्याचा 6 तास छळ झालेला आहे आणि त्या ठिकाणी तो पाण्याने व्याकुळ झालेला आहे आणि त्या ठिकाणी तो म्हणत आहे मला तहान लागली आहे आणि त्या ठिकाणी त्याला आंब देण्यात गेलेलं आहे आणि येजोबाच्या काठीने त्याला आंब देण्यात आलेले आहे. येजोबाच्या काठीनेच का तर दाविदाच्या स्तोत्रात सांगितल्याप्रमाणे स्तोत्र संहिता 51:7 वचनामध्ये प्रभू माझ्या येजोबाच्या काठीने माझे पापमाल दूर कर म्हणजे मी शुद्ध आणि निर्मळ होईल. ज्यावेळेस पवित्र स्थानामध्ये देवाचं कोकराचं रक्त पवित्र भांड्यामध्ये मुख्य याजक त्या ठिकाणी शिंपडत असे, त्या ठिकाणी येजोबाच्या काठीने ते शिंपडत असे आणि त्या येजोबाच्या काठीने त्याला स्वच्छ लावून ते आंबामध्ये बुडून त्यास पिण्यास दिलेला आहे आणि त्या टायमाला म्हणतात येशू म्हणत आहे की मला तहान लागली आहे. देवाचं वचन आपल्याला सांगतं जशी हरी पाण्याच्या प्रवाहाजवळ लुटपत असते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुटपत आहे. आणि आपण पाहतो हरी जशी उन्हामध्ये पाण्याचा शोध घेत जाते, पाण्याच्या पाठीमागं पाठलाग करत जाते, उन्हाळ्याच्या झळ्या पाहून तिला वाटत असते हे पाणी आहे, त्या मागं पळत असते, धावत असते. त्याचप्रमाणे आपण हरणीप्रमाणे त्या झळेच्या मागं म्हणजे येशू ख्रिस्ताच्या मागं आपण धावत गेलं पाहिजे. जशी हरणीला पाण्याची तेवढीच गरज आहे तशी येशू ख्रिस्तासाठी आपल्याला तेवढीच गरज आहे. आपण पश्चाताप करून त्याच्याकडे वळायला पाहिजे, आपण त्याच्याकडे वळायला पाहिजे आणि त्याचा शोध आपण घेतला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्याला नितांत तेवढी गरज आहे म्हणून आपण त्याला स्वीकारलं पाहिजे आणि पश्चाताप केला पाहिजे. कारण की देव नाही पश्चाताप नाही म्हणजे जीवन नाही. एखाद्या रस्त्यावरील भिकाऱ्याला जर येशू समजला असता, गरीब माणसाला येशू समजला असता, जगातील त्या व्यक्तीसारखा श्रीमंत मनुष्य कोणीच नाही. कारण की मला तरी वाटत नाही की देवापेक्षा श्रीमंत आणि धनवान व्यक्ती कोणीच नाही. तुम्हाला श्रीमंत व्यक्ती आणि गरीब लाचार चांगल्या प्रमाणात ठाऊक आहे. म्हणून ज्या वेळेस आपण जगामध्ये जगत असताना कोणी रथाची तर कोणी घोड्याची बढाई मारतील, त्याला मारू द्या. आपल्यासाठी एकच महत्वाचं ठिकाण आणि एकच उंच ठिकाण म्हणजे ते एकच असलं पाहिजे, परस्पर आपला देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त. आपण त्याच्यासाठी तहानेलं झालं पाहिजे, त्याच्या कार्यासाठी तहानेलं झालं पाहिजे. आपण सालगादाप्रमाणे गुड फ्रायडे साजरा करत असतो आणि त्याप्रमाणे आपण 3 तासाच्या भक्तीला इथे येत असतो आणि आपण नुसती कृती करत असतो की आमच्या वर्षातून सगळ्यात मोठा सण, दुःखाचा दिवस, पश्चातापाचा दिवस आलेला आहे. पण त्या मार्गाने आपण चालतो का? आपल्याला ज्या माणसाला खरा वधस्तंभ कळलेला आहे, तो खरा ख्रिस्ती, तो खरा देवाचा शिष्य, खरा देवाचा पुत्र. आपण वधस्तंभाचे 7 उद्गार ऐकतो, इथं मन लावून भक्ती ऐकतो आणि बाहेर गेलेल्या आपण आपल्या जगी जीवनामध्ये गुंफले जात आहोत. आपल्याला वधस्तंभाचं गांभीर्य समजलं आहे काय? आपल्याला खरा ख्रिस्त कळालेला आहे काय? त्या उन्हाच्या चटक्यामध्ये भर दुपारी
सूर्याचे किरण त्याच्या जखमीवर पडत आहे आणि देव त्यावेळेस व्याकुळ क्लेशाने त्रासाने भरलेला आहे. डोक्यात काट्याचा मुकुट आहे, रक्तस्राव होत आहे, रक्तभंबाळ झालेला आहे आणि त्या टायमाला प्रभू आपल्याला म्हणत आहे की मला तहान लागली आहे. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनाची तहान लागली होती आणि मानव स्वरूपी तो मानव होता म्हणून त्याला ती देखील तहान लागली होती. असं कधी ऐकलेलं आहे का जीवनी झाडाला तहान लागली आहे, जीवनी पाण्याला तहान लागली आहे, पण ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला तहान लागली आहे. ज्या वेळेस पृथ्वी तलावावर काही नव्हतं त्यावेळेस देवाचा आत्मा तळपत होता म्हणजे तो प्रकाश प्रगट करत होता. तो तळमत नव्हता, तडफडत नव्हता, तर तो तळपत होता. तळपत म्हणजे प्रकाश प्रदर्शित करणे. आणि त्या टायमाला ज्या वेळेस तुम्ही आणि मी अस्तित्वात आलो नव्हतो तरी त्या टायमाला देवाला पाणी काय आहे हे त्यास माहित होते, कारण की तो स्वतः जीवनाचे जल आहे आणि तो जल आज म्हणत आहे की मला तहान लागली आहे. त्याला आज आपल्या प्रेमाची तहान लागली आहे. आपण त्याच्या प्रेमाची तहान कोणत्या प्रकारे भागवत आहोत ते आपल्याला समजले पाहिजे. या ठिकाणी आपण पश्चाताप केलेला पाहिजे. मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छितो की काही लोक आपल्याला म्हणतात, दुसऱ्याला म्हणतात की प्रभू येशू ख्रिस्त माझ्या जीवनामध्ये आहे, माझ्या हृदयात आहे आणि त्या हृदयामध्ये आपला देव हृदयामध्ये साठवून ठेवण्यासारखा देव नाही, किंवा घरामध्ये आपण जे बायबल वर्षानुवर्ष त्यामध्ये ठेवतो असं लपून ठेवणारा आपला देव नाही. तो कृतीमध्ये आणला पाहिजे. तो आपल्या त्याचं वर्णन आपण केलं पाहिजे. आपल्या चालण्यातून आपल्या बोलण्यातून ख्रिस्त प्रगट झालेला पाहिजे आणि आपण ख्रिस्ताची तहान या ठिकाणी भागवली पाहिजे. आता आपण म्हणतो ख्रिस्त माझ्या जीवनात आहे, माझ्या हृदयात आहे. मला एक सांगा प्रियनो, जर एखाद्याच्या आईचं लेकरू जर घरातून न सांगता बाहेर निघून गेला असता त्या परिस्थितीमध्ये त्या कुटुंबाची परिस्थिती काय होईल? परेशान होतील, तिकडे शोध करतील आणि ह्या मंदिरामध्ये जर वर्षानुवर्ष त्याचे लेकरं ह्या मंदिरात येत नसतील तर आपल्या आत्मिक पित्याला काय वाटत असेल आपल्याबद्दल? त्याला वाटत असेल आज ना उद्या माझं लेकरू येईल, माझ्याजवळ एक ना एक दिवस येईल, माझं लेकरू येईल, म्हणून तो आपला शोध घेत असतो, आपली वाट पाहत असतो. पण तरी देखील आपण येत नाही. आपण फक्त वर्षानुवर्ष रोज मंदिरामध्ये दर रविवारी गर्दी का राहत नाही? फक्त सणाच्या दिवशी का राहते? सणाच्या दिवशी आपल्याला येशू ख्रिस्त का आठवतो? आपण तसं केलं नाही पाहिजे. प्रत्येक रविवारी प्रत्येक दिवस निघाला तर त्याच्या नावाला धन्यवाद आपण दिला पाहिजे. आपल्याला जेवण करताना तेवढंच पाणी महत्वाचं आहे तेवढं आपल्याला बायबल सोबत प्रार्थना महत्वाची आहे. कारण की आपण पाणी पितो त्या अर्थी आपण जेवण करतो, त्या अर्थी आपण शास्त्र वाचत असताना त्या ठिकाणी आपण प्रार्थना केली पाहिजे. आपल्याला जगिक जीवन जगत असताना कधी कधी शारीरिक थकवा येतो आणि आपण झोपता वेळेस किंवा सकाळी कामाला जाते वेळेस आपण म्हणतो की मला उशीर झालेला आहे, मला काम आहे, आम्ही फक्त प्रार्थना करतो आणि निघून जातो. देवाचं वचन आपल्याला तेवढंच महत्वाचं आहे की जसं जगण्यासाठी जेवण आणि पाणी महत्वाचं आहे. आपण कधी असं ऐकलंय का नदीला तहान लागली आहे, जीवनी झाडाला तहान लागली आहे, पण आज जीवनी झाडाला तहान लागलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन आपल्याला सांगतं जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधी तहान लागणार नाही आणि जो माझ्याकडे येतो त्याला शास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्याच्या जीवनामध्ये पाण्याच्या नद्या वाहतील. आणि परमेश्वर म्हणतो की माझ्यावर विश्वास ठेवतील त्याच्या जीवनात पाण्याच्या नद्या